रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। इतर साधने बहुकष्ट, अधिकारयुक्त कर्मनिष्ठेवर नाही. मुमुक्षूची तळमळ न जाय अंतरीचा मळ, संतांनी दाखविला सोज्वळ भजन मार्ग. नियणती स्वधर्म कर्म, करू दाता चुके वर्म, उभय हानी कष्ट परम, समाधान नाही. म्हणून भजन मार्ग लावून दिला. तर आपल्यालाही आज आपलं चित्त शुद्ध ठेवायला उपयोगी पडतो. आपण एकूण वातावरण किंवा आचाराचा जो प्रत्यक्ष प्रभाव असतो की जो कधी इतर ठिकाणाहून शास्त्राहून कधी मिळत नाही, अशा वातावरणाच्याबद्दल आपली काय भूमिका असावी ते आपण पाहत आहोत. त्यात शेवटी खाऊनी सुखी असावे, कष्ट न देई कोणासे, ही मधल्या पिढीतली परिस्थिती आपण पाहिली. 3 पिढ्यांचं आपल्यासमोर सगळा वृत्तांत आहे. मनोभूमिका तयार व्हायला वातावरणही तसं लागतं. घरात शांतता तर त्याच्यात शांतता, आजूबाजूला भगवत भजन तर त्याच्याकडे भगवत भजन. हे आचारावर नकळत होणारे परिणाम आणि संस्कार तर जे आत्ता इथं समोर आहे ते आपल्या पाहण्यात म्हणजे बारकाव्याने आपण पाहिलं तर लिंगोपंत अत्यंत सात्विक, गृहधर्म पाळी अशेख, अतिथी सेवा निशंक अत्यादरी करीत असे. ही त्यांची भूमिका स्वतःची. आजोबांची भूमिका अशी की एक तर सात्विक, गृहधर्म पाळी अशेख. गृहधर्म म्हणून जे जे असतील ते सगळे अशेख सर्व पाळतात. अतिथी सेवा निशंक अत्यादरी करीत असे. पंढरी कुलधर्म घरी, आपण कुळाचार कुलधर्म म्हणतो, त्यातले आपण करतो ते कुलधर्म. आणि हा व्यापक कुलधर्म काय आहे, व्यापकता ही उगाच येत नाही, त्यासाठी एक भूमिका लागते, तयारी लागते. ती ज्या वेळेला या पातळीवर जाईल, पंढरी कुलधर्म घरी, नित्यनेमे वारी करी, भजन कळा कुसरी, टाळ वेणा मृदंग. अशी कुलधर्म काय तर पंढरी कुलधर्म घरी, विठ्ठल आचार पंढरी आहे. तिकडचा तो नाथांचा जो निवृत्तीनाथांचं जे आहे ते विठ्ठल आचार पंढरी आहे. आता तिथे समता वर्तावी, अहंता खंडावी, तेणेची पदवी मोक्षमार्ग, अहंता खंडन आहे, सर्वांची समान कृपा आहे, समान वागणं आहे, हे सगळे विठ्ठलाचार तिकडचे आहेत. तर तो पंढरीचा आचार हा कुलधर्म आहे. हा आचार कुलधर्म असला की आपोआप सगळ्यांशी आपली वागणूक समान असते. त्याची वागणूक समान असेल असं जगामध्ये होणार नाही. कारण जेव्हा जगात असं विषम सगळं काय चालतं ते चालणार, त्याच्यावरच जग चालतं. पण आपली भूमिका ठरवणं हे जगामध्ये शक्य असतं. ते पंढरी कुलधर्म घरी किंवा पंढरीचा कुलधर्म समता वर्तावी, अहंता खंडावी ह्याच्यात आलेला आहे. नित्यनेमे वारी करी, भजन कळा कुसरी, ते संतही दाखविला सोज्वळ भजन मार्ग. हे जे म्हटलं पुढे ते त्यासाठी भजन कळा कुसरी. किंवा दिनचर्येचं म्हटलं, प्रातःकाळी करुणी स्नान, ब्रह्मक्रम देवता अर्चना, भगवद्गीता करी पठण अतिप्रीती.
त्यांचाही एक आचारधर्म आजोबांचा काय होता. मग वडिलांच्या ठायी तो आणखीन पक्व कसा झाला आणि महाराजांच्या ठायी तो केवढा विस्तारला याची कल्पना आपल्याला येतेच आहे. ती याच्यावरून आली असेल. प्रातःकाळी करून स्नान ब्रह्मक्रम देवता अर्चना भगवद्गीता करी पठण अतिप्रीती. सगळं युद्ध झाल्यानंतर भगवद्गीता नाही, भगवद्गीता आधी. भगवद्गीतेचं टायमिंग महत्त्वाचं. गीता पठण करी हे काय आहे, सगळं झाल्यानंतर रात्री करिष्ये वचनं तव, हे रात्री म्हणून उपयोग नाही, सकाळी उठल्याबरोबर म्हणायला पाहिजे करिष्ये वचनं तव. आज जे माझ्या वाट्याला येणार आहे ते तुझं आहे म्हणून मी करणार आहे. आणि मला करिष्ये वचनं तव म्हणायला माझ्यासमोर परमात्मा का उभा राहणार आहे, म्हणजे राहील पण मी अर्जुन पाहिजे ना त्याला. त्यामुळे जेव्हा परमात्मा उभा राहिला आणि म्हणे सांगितलं ही घे करी, हे कर, मामेकम शरणम भज, हे सांगायला भगवद्गीतेत परमात्मा आहे. पण हे सांगायला आपल्याला तो कुठे आहे. त्यांनी ती सगळी परीक्षा ते त्यांच्या परीनं त्यांना ठीक आहे, पण आम्हाला भगवद्गीता वाचून काय कळेल तर त्याच्यातलं हे आपल्याला हे तिथलं जे त्यांचं टायमिंग आहे ते महत्त्वाचं आहे. सकाळी उजाडतानाच ठरलेलं आहे. जसं सगळी भक्तलक्षणं सांगितली आहेत, जर सकाळी एकदा वाचलेली असतील तर काही दिवसभर अडचण येणार नाही. कुठेही समशत्रौच मित्रेच तथा मानापमानयो हो, हे जर सकाळीच कळलेलं असेल तर दुपारी होणारा मान आणि अपमान तो नाही होणार काहीतरी. त्याच्याशी काही संबंध नाही, कारण सकाळी ते ठरलेलंच आहे. करिष्ये वचनं तव हे ठरलेलंच आहे. हे जर सकाळी ठरलं तर काहीतरी सकाळी दुपारी संध्याकाळी त्याचा उपयोग होईल. आणि मग किरकोळ पुन्हा काही कर्माचा संगदोष आहे तो घालवायला भजन मार्ग तो संध्याकाळी. अशी एक दिनचर्या म्हणून काहीतरी आहे. तर आता आपल्या दिनचर्येला चहानं सुरुवात व्हावी, काय कॉफीनं सुरुवात व्हावी हे मान्य, ते व्यवहाराचा भाग झाला, जसं आहे तसं. पण माझी खरी दिनचर्येची सुरुवात जी काय आहे ती भगवद्गीता पठण करी अतिप्रीती. सकाळी एकदा ते म्हणायचं असते म्हणून एकदा आंघोळीला गेली सुरुवात करायची, ती बाहेर येईपर्यंत 12 वाजले चाल आता 13 त्याच्यापैकी नाही, आणि तो कळलेलाच नसतो. आंघोळ झाल्याचं आपल्याला कळतंच आणि फार काळ थांबवत नाही म्हणून मनुष्य बाहेर आला असं नाही. त्याचे ते बैठकीवर ठरलेलं आहे, शांत जागी बसून ठरलेलं आहे. त्या जागी बसून ते त्यांनी 1 श्लोक नाही 13 श्लोक नाही काय त्यांनी ठरवलेलं तो वाचला तरी बस त्याचं दर्शन, कारण तो आत उतरलेलाच बाहेर येणार. नंतर जे पेरलेलं आहे ते चुकवायचं आहे. जे सांडी विखोरी गेले तशा अर्थाने नुसतंच जर गेलं असेल तर त्याचा काय उपयोग नाही होणार, म्हणून थोडं वाचलं तरी चालेल, पण आत उतरेल तसं वाचावं. म्हणून ते आत उतरेल असं वाचायचं असेल तर ते अतिप्रीतीच वाचावं लागतं. वाचताना जे प्रेम आहे त्यामुळे ते कळतं. वाचताना जे वाचतो त्याच्याबद्दल जर प्रेम नसेल तर पठण उरेल, तुमचं कर्म उरेल आणि परिणाम त्याचा काही होणार नाही. हां, काहीतरी दुसरं वाचण्यापेक्षा हे वाचलं आहे याचा परिणाम नक्की चांगला नाही. काहीतरी प्रक्षोभ निर्माण करणारी गोष्ट सकाळी वाचली किंवा सकाळी काहीतरी बातमी वाचली तर त्याचाही परिणाम चित्तावर राहतो. त्यापेक्षा ह्याचा परिणाम नक्की अधिक चांगला असेल. आणि खरा परिणाम हवा आहे तो भगवद्गीता करी पठण अतिप्रीती, कारण तो आचारधर्माचा सारांश आहे. आपल्याकडे प्रस्थानतरी आहे तर त्याच्यामध्ये हे शेवटी आता कशावर आलं तर शेवटी सारांशावर आला. आपण म्हणतो ना शेवटी सगळ्याचा सारांश काय, तासभर सांगितलं, शेवटी 5 मिनटात त्याचा सारांश सांगतात. तसं 5 मिनटात आता सारांश काय तर भगवद्गीता, असं त्यांच्या पद्धतीनं ते. म्हणून त्रयीमध्ये एवढं सगळं सांगितलेलं आहे. उपनिषद वाचून होणं माणसाचं कठीण आहे सगळी, त्याचे अर्थ लागणं, त्यांना अभिप्रेत काय आहे ते कळणं, आपण ते करणं, हे सगळं खरं आहे. पण तेवढा वेळ नाही. मग तेवढा वेळ नसेल तर म्हणून सूत्ररचना कराव्या लागल्या तर तेवढ्यासाठीच खरं म्हणजे. पण त्या सूत्ररचना इतक्या झाल्या आहेत की आता तेही आटोक्यात राहिलं नाही, कारण कठीणपणा येतं. जेव्हा सूत्र करायला जातो तेव्हा ते सारच असतं, त्यामुळे सार पुन्हा कठीण होऊन बसतं, असंही होण्याची शक्यता आहे. मग त्याच्याही पेक्षा आता सोपं काय तर मग आता म्हणून प्रस्थांतरित गीतेचं स्थान आहे की त्याच्यात हे अगदी सोप्या सोप्या छोट्या छोट्या अशा असंख्य गोष्टी येऊन गेलेल्या आहेत. आणि त्या खऱ्या जर उपयोगाला पडायच्या असतील तर इथला विषय नसला तरी अतिप्रेमानं जर आपल्याला ते करायचं असेल तर जे उपयोगी पडलं ते खूण करून ठेवा, तेवढंच वाचावं. म्हणून असा नित्यपाठ स्वतःचा तयार करण्याची पद्धत आहे. आपण स्वामींच्याकडे जा, स्वरूपानंदांच्याकडे जा, प्रत्येकाच्याकडे नित्यपाठ काही तयार केलेला असतो. त्याच्यामध्ये तिथे पुन्हा 700 श्लोक आहेत. म्हणजे पुन्हा मला बरं हा उभा राहिला, तो तिथं उभा राहिला नाही, शंख वाजवला, ती सगळा कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये. त्यालाही काही कारण आहे, पण तरी तो सगळा कार्यक्रम आहे ना. त्या सगळ्या कार्यक्रमाला रोज जायचं काही कारण नाही आहे. मला जिथे कुठे काय अडकलं आहे
उचित काय आम्हा ते जे आहे ते मला अडकलं. तर ते तेवढं फक्त त्यातलं टिपून घेतलं. स्वतः विनोबाने दासबोधाचे ते सर काढून ठेवले बाजूला. 500 श्लोक वाचले बस झालं. आता एवढे 7,000 रुपये वाचायचे आणि 400-500 श्लोक वाचायचे, त्याच्यामध्ये किती फरक आहे. याचे हे पठण करण्याची शक्यता आणि आचरण्याच्या दृष्टीने विचार करण्याची शक्यता जास्त. कारण तुम्ही प्रेमानं वाचलेलं असलं, प्रेमानं ऐकलेलं जर असलं, साधी गोष्ट जरी प्रेमाने ऐकली असली तरीसुद्धा त्याच्यातली बरोबर आपल्याला ती कळते पण, लक्षात राहते पण आणि आचरणाला उपयोगी पडते पण. म्हणून ते प्रेम त्याच्यात यायला ते एवढं मोठं नको आहे ना. ठीक आहे, त्यांनी विस्ताराने सांगितलं तर का कळावं म्हणून. अनेक वेळेला एक गोष्ट 2, 3, 4, 5 वेळा समर्थांची सांगण्याची पद्धत आहे. पण एकाच वेळेत आपल्याला कळली असेल तर तेवढीच एक उभी बाजूला घ्यावी आणि आपली काही जी छोटी सविता पाठ असेल तो तयार करावा. तसं भगवद्गीतेचा असा पाठ करून घेणं काही अवघड नाही. आपल्याला पाहिजे तो त्यातला घ्यावा. त्याने आपल्याला सूट कशी दिली आणि त्याला आपल्याला बांधून कसं ठेवलं ते बरोबर गीतेत शिकता येतं. की तुला हे सगळं कच्ची देतात चित्तम पार्थ तो एकाग्रेनं चेतसा, तुझं सगळं समोर गेलं ना. आता परत एकदा खात्री करून घेतली. कारण आपण सांगून झालं तर सांगणाऱ्याचं समाधान झालं असेल, कदाचित सांगितल्याचं असेल किंवा कर्तव्याचं असेल त्याच्या, पण ते ऐकणाऱ्याला समजलंच असे नाही आणि समाधान झालं असेल असं नाही. आणि जो मूळ प्रश्न आहे तो मिटला आहे का नाही हा प्रश्न आहे परत शेवटी. तेवढा राहू नये याची पण काळजी त्याच्यात घेतली आहे की हे एकाग्रतेनं तू श्रवण केलंस का आणि तुझा संभ्रम संदेह काय होतं जे सुरुवातीच्या अध्यायात ते आता गेलं का सगळं, अशी परत एकदा खात्री करून घेतली. आणि आता मात्र यथेच्छसी तथा करू. कारण जो निस्संदेह आला आहे त्याच्याच हातात हत्यार द्यायला हरकत नाही. चालवण्याची खात्री झाली, शिकवण्याची खात्री झाली की मग गाडी चालवायला हातात देतात की नाही. चालवण्याची खात्री झाली, तेच झाले, सगळं झालं. मग आता ही केली ही गाडी जा, कारण ती खात्री झाली. आता तसं तलवारबाजी शिकली, मग आता तलवारबाजीची परीक्षा घेतली, ती सगळ्या झाल्यानंतर आता ठेवलं. आता हे तू शस्त्र वापर. मग आता तुला यथेच्छसी तथा करू, तुला जे करायचे ते तू कर. भगवद्गीता करी पठण अतिप्रीती. तर त्यात हे आपल्याला कळतं की अरे एवढी भगवंताने आपल्याला सवड ठेवलेली आहे. हा तिथेच सवड ठेवली असं नाही, आपल्याकडे सुद्धा अंतरंगामध्ये तशी सवड ठेवलेली आहे आणि ती आपण पुरेशी वापरतोच. यथेच्छसी तथा करू हे आपलं बरंचसं यथेच्छसी, जसं माझ्या मनाला वाटतं तसं वागण्यातच आपला बराच वेळ जातो. त्यांना तसं का म्हणायचं आहे. ते केव्हा म्हटले, ज्या वेळेला सगळे संदेह नष्ट झाले, सगळं झालं आहे, आता माझी खात्री झाली, हे सगळं झालं, आता झालं ना खात्री सगळे, आता तुला जे वाटतंय ते कर. म्हणजे काय झालं, म्हणजे आता मला जे अभिप्रेत आहे ते आता कर म्हणा आलं ना. पण त्याच्यासाठी ते आधीचं सगळं शांतपणे ऐकलेलं आहे. आता मला असं काही प्रणस्त असते धनंजय सगळं झालेलं आहे. आता तुझं काय ते सगळं संध्यासमोर सगळं गेलं ना. आता तू निस्संदेह झालास, तुला सत्याचं ज्ञान झालं, तुला कर्तव्याचं ज्ञान झालं. आता तुझ्या इच्छेप्रमाणे कर. मग आता त्याची इच्छा एवढीच राहू शकते की करिष्ये वचनं, त्याची दुसरी इच्छाच नाही. हे ज्या वेळेला खात्री झाली तेव्हा आता म्हटलं की आता तुला जसं करायचं तसं कर. पण त्याच्यासाठी हे सगळं आधीचं जावं लागतं. म्हणून हे भगवद्गीता करी प्रश्न अतिप्रीती. त्याच्या जोडीला काय करेल की ज्ञानाची बाजू झाली, कळण्याची बाजू झाली, कर्तव्य ठरवतानाची बाजू झाली. त्या चूक बरोबर मग काय त्याचे काय असेल ते त्या काही येऊ नये याची सगळ्याची खात्री करून दिलेली आहे. आता ही खात्री करून दिल्यानंतर एवढ्यावर त्यांचं त्यावेळेला त्यांना पुरत होतं का, तर ती नाही. नित्य हरिपाठ वाची, त्याला ती जोड बरोबर दिलेली आहे, याजोबाने देऊन ठेवली आहे. म्हणून ते वळण आहे की हे जरी असलं तरी हे ज्ञानाचं आहे, कर्तव्याचं आहे, समजून घेण्याचं आहे. त्यात कदाचित चुकलं तर हरिमुखे म्हणा तरी चालेल, कारण पुन्हा ते जागेवर आणेल. हरिमुखे म्हणा म्हणजे नाम म्हणजे एक सात्विक दोरीचं गाळ्यात अडकवलेली आहे. पुन्हा खेचलं जातं, हरिमुखे म्हणा पुन्हा एकदा खेचलं जातं. म्हणजे तो त्या कर्तव्यात समजून घेताना आणखीन पुन्हा काही प्रभावाने कशाने गोंधळ झाला असला तर पुन्हा आपलं ते जागेवर आणतात त्या. तेव्हा नित्य हरिपाठ वाची आणि कृतीत आणण्यासाठी आल्या तिथा अन्नवेची. त्यावेळच्या काळाला धरून आहे, आपण आपल्या परीनं त्याचा विचार आजच्या काळाला धरून करावा. आल्या तिथा अन्नवेची. आणि एवढंही करून होणार नाही. जरी 2 श्लोक असले, 2 वेळा असल्या इथल्या, तरीसुद्धा त्या 2 वेळामध्ये कितीतरी दिनचर्येचं सारांश आलेलं आहे. एक पहिलं म्हटलं तसं की करोने स्नान ब्रह्म कर्मदेवता अर्चना, काय त्याला जे योग्य वाटतं ते त्यांनी केलं. काय घरात देव आहे, देवपूजा केली साध्या भाषेत अगदी, तर एवढं केलं. आता एवढं करून होईल का, तर नाही. कारण पुन्हा देवता आपल्या जागी राहिल्या, पूजा फुलं घातलेली तिथल्या जागी राहिली, आपण पाणी टाकून निर्मला टाकून मोकळे झालो.
तर मोकळे झालो की अडचणच आहे. तिथे होतं तोपर्यंत बरोबर होतं. एखाद वेळा देवासमोर मनुष्य बसलेला आहे, तर जसं पाहुणा आल्यावर म्हणतो थांब, तू जरा दंगा चाल, बघतो मी नंतर, ते जरा जाऊ देत. डोळ्याने मनुष्य दाबतो नाही का ते माणसं. मुलांना कसं दाबतात त्यावेळेला डोळ्यात, कारण ती नेमकं त्यावेळेला ती म्हणलेली असतात, तो नाही चहा घेत, मला चालेल, ती बरोबर म्हणते, इतकी दिवस तुला शिकवलं दिला नाही, त्याचा हा का उपयोग झाला. मग आता त्यावेळेला त्यांच्यासमोर कसं करणार. बरं असू दे, घेत असला तर मग पाहुणे त्यावेळेला त्याच्याच बाजूचे असतात, आपण काही बोलू शकत नाही. मग त्यावेळेला डोळ्याने दाबला त्याला. म्हणजे हे जे केलेलं आहे हे असं होणार. तेव्हा देवासमोर असला की त्यावेळेला म्हणेल, काय समजा चुकलं पडलं म्हटलं तर त्यावेळेला नाही बोलणार. एकदा हे काय ते आपली पूजा होऊ दे, मग बघू तिकडं. ती भांडी पडली, काय अमकं झालं, आवाज झाली, काय दंगा झाला आहे, काय आरडाओरडा झाला आहे, काय चुकीचं बोलत आहेत, तर ते सगळं देवासमोर असताना नको. म्हणतो एवढं होऊ दे, मग आपण तिकडे बघूया काय ते. कटू पुन्हा मूळ स्वभावावर येणार. तर तो येणार तिथं त्याला भगवद्गीता पठण करेल. मग तिथे त्याला हे लावून दिलं की अतिप्रिती भगवद्गीता पठण करेल. हे झालं की गीता वाचली. ती गीता वाचली की माझ्या कर्तव्याचा बोध मला झाला. आता मला ते काय करतात, हे काय करतात, ते काय करतात, माझं कर्तव्य काय आहे ते मला सगळं वाचून ते परत एकदा लक्षात यावं. कारण एकदा वाचलं आणि ते कळलं आणि आचरणात आलं आणि टिकलं, हे केवढ्या मोठ्या पायऱ्या आहेत. असं होणं हे म्हणजे एखाद्या भाग्यवंताचं काम आहे. त्याला दुसऱ्यांदा गीता वाचायची गरजच नाही. मलाही असं वाटतं, एक अनुगीता म्हणून आहे, पण तरीसुद्धा पुन्हा काही ते दोघं उभे राहिले आणि काल तुम्ही काय सांगितलं ते परत अजिबात. दुसऱ्या दिवशी असा युद्धात प्रसंग आपल्याला काय ते महाभारत वाचताना किंवा कुठे गीतेच्या संदर्भात असं काही झालं का की आपली नित्यपठण गीता राहिली, तेव्हा आपण सकाळी उठून अर्जुनाने पुन्हा नमस्कार केला आणि सुरुवात केली परत एकदा, की दुसऱ्या दिवशीचं मग युद्ध पुढं. असं काही नाही, एकदाच सांगितले. तिथून पुढे जे काम तडीला जाईपर्यंत आणि आयुष्यभर त्याचा कायमचा उपयोग आहे. पण एवढा अर्जुन तयार पाहिजे. मग कृष्णाला एकदाच सांगावं लागतं. मग आम्ही अर्जुन नाही आणि परमात्म्याचा फक्त आपल्याकडे ग्रंथ आहे. तर मग आता एवढाच मार्ग राहिला की नित्यपठण करावं. समजा आपल्याला कळलं आहे आणि आचरणात येतच आहे, तर मग पुढच्या दुसऱ्या दिवशी नाही वाचलं तरी चालेल, थेट आचरणाला सुरुवात करावी. आचरणाला वेळ जास्त मिळेल, पण त्याच्यासाठी ते कळलेलं टिकलेलं असायला हवं. म्हणून भगवद्गीता पठण करी. यामध्ये कळलं माझं शोधून काढावं कसं काय माझं काम आहे. स्वधर्म कोणता, सगळ्यात मोठा बोध काय असेल तर स्वधर्म कोणता, माझी यावेळेला भूमिका काय, ती मी करायची. आणि उरलेल्या परधर्म व्हावा हा. त्यामुळे तो करायचा नाही. धर्म हा या अर्थाने लौकिक ज्या अर्थाने आज धर्म म्हणून प्रसिद्ध आहे तो नाही, पण जे दुसऱ्यांनी करायचं ते दुसऱ्यांनीच करायचं, मी करायचं ते मी करायचं आहे, ते मी जे म्हणून जे माझं कर्तव्य म्हणून जे करायचं आहे ते मला करता आलं की काम झालेलं आहे. जगामध्ये सगळे लोक आपापली कर्तव्य करतील वगैरे असले काय अपेक्षा ठेवण्यात असते नाही. माझं जे काम आहे ते मी केलं आणि ते केल्यानंतर आता भगवतचरणी अर्पण केलं, त्याचं ब्रह्मार्पण असतो. म्हणजे पुन्हा त्याचाही पुन्हा काही लेश राहिला असला तर तोही त्यातलं काही गुण किंवा त्याच्यातला परिणाम हा राहणार नाही. मग आता भगवद्गीता कठी ही ज्ञानाच्या बाजूने कळलं, पण ही ज्ञानाच्या बाजूने कळताना ज्या त्रुटी राहतात त्या नामाने भरून निघतात. म्हणून नित्य हरिपाठ. म्हणजे पुन्हा एकदा हरिपाठानं आपल्याला जागा राहायला हवा. कारण शेवटी असं आहे, गीतेचं पठण केलं असलं किंवा म्हटली असली तरी तिथं आपलं कर्तव्य करताना माणसाला त्याचे श्लोक किंवा त्याचं आकलन आणि त्याप्रमाणे कर्म करणं हेच कठीणपण आहे. पण रामराम म्हणत दगडसुद्धा फोडता येतो, रामराम म्हणत दुकानातसुद्धा काम करता येतं, रामराम म्हणत ऑफिसमध्ये सुद्धा काम करता येतं. भगवंत हरिमुखे म्हणा हे आपल्याला कायमच चालणारी गोष्ट आहे आणि ती चालू शकते. अगदी बाह्यतः नसली तरी अंतरंगात सुद्धा आला मनुष्य, तो दुकानात जरी माणूस आला असला तरी या मनातल्या मनात या महाराज, हे तुझ्या मनातल्या मनात ठरलेलं आहे. तो कस्टमर आहे का काय आहे का शेजारी आहे, ज्याच्या त्याच्या ठेवणीप्रमाणे त्याच्यासमोर कोणीतरी येईल, जो येईल तो भगवंत आहे. हे त्याची भूमिका असेल तर त्याच्या दृष्टीनं काय अडचणीचं काय, भगवंताशी जे वागायचं आहे. महाराज एकदा म्हणाले की तुम्ही जसे माझ्याशी वागता तसे तुम्ही जर दुसऱ्यांशी वागाल आणखीन काय परमार्थ राहिला. म्हणजे खरंच आहे ते, कशापोटी काय असे ना, पण मनुष्य त्यांच्याशी वागतो ना, मग तसं तो जर दुसऱ्याशी वागलं तर काय राहिलं आणखीन. म्हणजे वृत्तीतला बदल हा त्यांना कळतो, पण वृत्तीतला पूर्ण बदल झाला नाही हे पण कळतं. पूर्ण बदल झालेल्या मनुष्याचं काही ह्याच्याशी त्याच्याशी असं वेगळं वागणं नसतं, त्याचं वागणं एकच असतं. म्हणून ते याच्याशी शनीचैव स्वभावकेश पंडिता समदर्शना हे आपल्याला आहे ना गीतेमध्ये. शनीचैव स्वभावकेश, सगळ्यांची त्यांचे वागण्याचा जो भूमिका आहे ती सारखीच आहे.
तर अशासाठी ही गीता उपयोगी पडली आणि तिची आठवण व्हावी. ते भगवंत त्यात सगळ्यात आहे. तो विभूती योग आपल्या लक्षात असेल तर ते जर असेल तर हे प्रत्येक ठिकाणी ते आहेत हे भान टिकवायला हरिमुखे म्हणा. ते बरोबर असलं म्हणजे मग, आणि हे जर बरोबर असेल तरीसुद्धा राहिलेला जे आल्या तिथा नवीची आपल्या भाषेमध्ये मला आजच्या काळात अन्नदानाचा जो पद्धत आहे किंवा काळ आहे किंवा आजच्या काळाचं जे अन्नदान आहे यामध्ये आता परिस्थितीनं खूप फरक पडला. आता मीच जर बाहेर जेवायला गेलो तर अन्नदान कुठून करणार मला सांग. मी स्वयंपाक करणार, मी करणार, अतिथी कोणीतरी येणार आणि त्याला मी देणार, असं काही काळ राहिलं नाही. कारण अतिथीही बाहेर जातो आणि मीही बाहेर जातो. तर आता आमची कट तिथंच पडायची अतिथीची. तेव्हा तसं काही अविद्यमान अतिथी असे सहा नाही का, तो आपल्याकडे कसा येणार. तर असं कोणी आलाच तो दिवस भाग्याचा समजावा. जे आणि ह्याला सोपा मार्ग एक आहे की खरोखर कोणीतरी यावं आणि आपण त्याला द्यावं, यात एक समाधान आहे. पण अन्नच देता येईल असा काळ राहिला नाही. अन्नाच्या पर्यायाने नाही एक शारीरिक भूक आहे, तर या संदर्भातली पुरी करण्यासाठी हा अतिथी धर्म सांगितला किंवा हे जे काही अन्नदानाचा धर्म आहे तो सांगितला. मूळ दानाचा धर्म आहे. आणि दान कशाचं तर जे माझं आहे, जे कष्टाचं आहे, जे शुद्ध आहे ते मला देताना देऊ शकतो मी आणि त्यांनी कल्याण होऊ शकतं. मग त्यासाठी मी ते माझ्याकडे जे काय आहे ते कुणाकडे तरी नाही, त्याला हवं आहे असा मनुष्य अशा तऱ्हेनं अतिथी म्हणून बोलावून आलेला नव्हे, अतिथी म्हणून आलेला आहे. तर तो म्हणजे याचाच अर्थ असा आहे की त्याचं आपलं काही ठरलेलं नाही आहे. असा मनुष्य आला की त्याला ते द्यावं. ते तुम्ही पुस्तक द्याल, तुम्ही त्याला चहा द्याल, नाहीतर अन्न द्याल, त्यावेळेच्या परिस्थितीवर जे असेल ते असेल. मग जे शक्य आहे ते कष्ट घेऊन त्यावेळेस ते देणं. आता त्याला कॉफी लागली कॉफी द्या, चहा लागला चहा द्या, सगळं अन्नदानातच मोडते. त्याला पुस्तक आहे तर पुस्तक द्या, त्याला काय त्याची त्यावेळेची गरज काय, तुमच्याकडे वस्तू आहे काय एखादी तर द्या. आपल्याकडे आहे पण आपल्या ती अडचण आहे ना, गीता नीट पठण झालेली नाही, हरिपाठ नीट कळलेला नसेल तर मग ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान ते कसं काय होणार. म्हणजे सारखं रोज त्याचं पठण पाहिजे. मग आपल्याला त्यांनी काय सांगितले, आपल्याकडे आहे ते वाटावं, द्यावं. काय त्याला वापरायला हवं असेल तर त्याला काय आमचं हवं असेल तर मग असलं तरच आपण देणार ना. मुळात जी वस्तू माझ्याकडेच नाही, समजा अगदी त्यांनी भांडं नाही पातेलं मागितलं तरीसुद्धा माझ्याकडे नसलं तर मी काय देणार. म्हणजे माझ्याकडे असलं तरच मी देणार ना. माझ्याकडे का आहे तर त्यांनी दिलं म्हणून आहे, हे ज्याला माहिती आहे तो ते उचलून त्याला दे. म्हणजे जे माझ्याकडे आहे ते ज्याच्याकडे नाही, ज्याला त्याची गरज आहे अशी वस्तू त्याला देणं हे आजच्या काळातलं. आणि ते सुद्धा आजच्या काळातलं दान कसं तर त्याच्यात पुन्हा पुढचा व्यवहार नाही. अतिथी हा कधी येतो, अविद्यमान अतिथी असं का म्हणलं त्याचे व्याख्या करताना, तर त्याचं येणं ठरलेलं नाही, येण्याची तारीख ठरलेली नाही, तो कधी येणार हे ठरलं, कोण येणार हे ठरलेलं नाही, अशा तऱ्हेनं आलेल्या व्यक्तीला दिलेलं आहे. त्याचमुळं तो कुठे जाणार, काय होणार ह्याच्याशी पण आपला काही संबंध राहू नये याची ती यंत्रणा आहे अतिथी म्हणजे. कारण मला नेहमीचं बोलावलेलं आहे ते संबंधातलं आहे. म्हणजे मी ते माझ्याकडे येणार आणि मग नंतर अर्थात मी आपल्या त्याच्यात मी म्हणत नाही आपण देवीचे किंवा कशाचे उत्सव करतो, तुम्ही माझ्याकडे या 9:30ला, मग मी त्याचे काय उठती बसते. म्हणजे त्या ज्या काय हे असतात ते चांगली परंपरा त्यात ती एवढी टिकली हे सुद्धा खूप खरं आहे, पण खूप चांगलं आहे. पण तरीसुद्धा त्यात पुन्हा असं आहे कारण त्यांनाही दुसरं कोण मिळत नाही, आपल्याला दुसरं कोण मिळत नाही, ऑफिस गाठायचं असते, अशा अनेकांची परिस्थिती असते. तेव्हा वेळेत येणारी अर्थात वेळेत जाणारी अशी कोण बाई समाजनं बाई मिळेल बाबा म्हणून तो शोधत असतो. मग त्याच्या वेळेत एकदा आली म्हणजे ती 9ला एकदा 9:30ला तिलाही जायचं, आपल्याला पाहुण्याला जायचं आहे, म्हणजे काम झालं. तर हे अतिथीच्या त्याच्यात व्याख्येत कसं म्हणणार. कारण हे सगळं परिचित आहे, सगळं हे आहे. तसं नाही, अपरिचित आहे, माहिती नाही, कधी येणार हे माहीत नाही, काय त्याला हवं हे आल्याशिवाय कळणार नाही. अशा वेळेला जे दान होतं त्या दर्जाला जातं आणि अशी प्रत्येकाच्या वाट्याला वेळ येते. आपली जर खरीच इच्छा असेल 1 महिना प्रयोग करून मागा की कुणीही आपल्याकडे काही मागायला आलं नाही, असं कधी झालं का. आणि ते अन्नाचंच म्हटलं नाही, दानाचा प्रश्न आहे. तेव्हा ते अतिथीला दान हे कदाचित एखादं गाय वासरू काय कुठलं काही असे सुद्धा कुणी असेल आणि ते भुकेलेलं असेल, ते दारात येऊन उभं राहिलं असेल, काय श्वान असेल, कुणी असेल, काही असेल तरी ते उभं राहिले, मी काहीतरी हवं आहे. मग ठीक आहे, माझ्या घरात 2 भाकऱ्या आहेत, 4 भाकऱ्या आहेत, एक अर्धी भाकरी दिली, झालं, संपलं, तुमचं काम झालं. अतिथीने कोणत्या स्वरूपात यावं याविषयी त्याच्यावर बंधन नाही, म्हणूनच तो अतिथी आहे.
तर त्याचे त्या अर्थाने त्यांनी कोणत्याही स्वरूपात यावं आणि काहीतरी घेऊन जावं. आणि लक्षात ठेवावं की 1 महिना हा जर प्रयोग करून समजा एक भगवंताला आपल्याला व्यवहाराचा विचार करायचा आहे, आपण एक क्षणभराचा विचार करू की 1 महिना ठरवलं, ह्या एकादशीला ठरवलं पुढच्या एकादशीपर्यंत पाळायचं, ह्या एकादशीपर्यंत आपण न बोलावता, संबंध नाही, ठरलेलं नाही, आमंत्रण नाही, अमुक वस्तू नाही, विशिष्ट काही नाही, काही नाही, आणि काहीही 1 महिन्यात कुणी आपल्याकडे आलं नाही, पाणी प्यायलासुद्धा आलं नाही, अगदी साध्या भाषेत. म्हणजे असं होतं का बघा. पाणी प्यायला तरी तुमच्याकडे माणूस येईल, तेव्हा तुम्ही घोडभर पाणी द्याल, तुमचं दान झालेलं आहे. तर तसं संबंध महिन्यात जर झालं नाही तर माझी उपासना कुठेतरी अजून कमी पडली, असं त्याचा अर्थ आहे. त्यांना यायचं समजलं नाही वगैरे, त्यांना काही इंटिमेशन, त्याचा काही संबंध नाही आहे. माझ्याकडे आहे म्हटल्यानंतर आणि माझी एवढी प्रबळ इच्छा आहे की मला अंबासूनही आहे म्हटल्यानंतर असा माणूस येणार, तसा एक प्रयोग करून बघायला हरकत नाही. तर हे झाल्यानंतर आल्या अतिथा अन्नवेची आहेच, आवडी अध्यात्म श्रवणाची जया लागी. ह्या त्या पिढीतल्या भूमिका आल्यानंतर ही पुढची अवस्था निर्माण होते. आवडी अध्यात्म श्रवणाची जया लागी. तेव्हा आपण त्यावरून ठरवावं आपल्या काय श्रवणाची, कोणत्या श्रवणाची आवड आहे. आवड असली की माणसाला सवड आहे, आवड असली की त्रास नाही. ते जे ज्ञानेश्वरीत म्हटले व्यसना आणि शिणव्या, ते जे सगळं ती यादीच आहे त्याच्यामध्ये. तर त्या यादीची लक्षणं लावून पाहावीत की ही खरोखरच आवड आहे का, हा मी नाईलाजानं करतो आहे का, कोणीतरी म्हणतोय म्हणून करतो आहे का. तर ती त्या अर्थाने आवडी अध्यात्म श्रवणाची असली तरी आवडीची म्हणजे गोडीचं श्रवण नाही. तर गोडीचं श्रवण असलं तर मनुष्य धरून आणल्यासारखा नाही. तो आपणहून आनंदाने आलेला आहे, आनंदाने काहीतरी घेणार, त्याला ते उपयोगी पडणार आणि त्या भूमिकेनं तो जाणार. असं असलं तर आवडी अध्यात्म श्रवणाची जया लागे. हे आजोबांचं वर्णन आहे. रात्रौ काय राहिलं असेल तर, कारण इतकं करून चित्ताला मलिनता राही, म्हणून संती दाखविला सोज्वळ भजन मार्ग. शेवटी ते म्हणले की चित्ताला शेवटी आज जाऊन पुन्हा धुवून स्वच्छ करणारं काय आहे, तो भजन. आज जाऊन हे शुद्ध कोण करणार, हे दिलं वस्तू, ठीक आहे, तो मनुष्य कदाचित लक्षात राहील, तो कुठेतरी भेटेल. म्हणून आपल्याकडे जे पक्ष्यांचं धान्याचं दाण आहे ते श्रेष्ठ दाण आहे. पण कोण पक्षी आला कळत नाही, येईल का नाही माहीत नाही, दाणा घेऊन गेला तो कुठे गेला ते माहीत नाही, तोच हा का वगैरे काही नाही. फोटो काढूनसुद्धा ते जमणार नाही, आजच्या काळात ते करायची पण शक्य आहे. तर फोटोपटसुद्धा काय हे खातो ना, दाणे टिपतो आहे, त्यावेळी फोटो काढून ठेवला, पण तपासलं तर पुन्हा तोच आहे का नाही याची शंका येणारच. तर तसंच हवं खरं तर, की त्याच्याशी काही संबंध उरला नाही पाहिजे. तो जर आपल्याला व्यवहारात आणायचं असेल तर तिथे पक्ष्यांचं ते दाण्यांचं दाण आहे ते ठेवून दिले, आपण परत आलो त्यावेळेला ते रिकामं झालेलं होतं, संपलं. असं जर असेल तर हे कर्माचं हवं असं त्यांना अपेक्षा आहे, त्याचं ती प्रतीक आहे. तर तशा पद्धतीचं हेही करून पुन्हा काही जर असं वाटलं की हाच येतो बरं का रोज, असं जो मनात येत असेल तो चित्ताला मळ आहे, तोच येईन का, तो भगवंताचा आहे. समजा त्याला कळलं आहे की इथे दाणे ठेवलेले असतात म्हणून तो रोज यायला, तो रोज येईल, नाहीतर कायमचा येईल, तर थोडे दिवस येईल, ते भगवंत ठरवेल काय करायचं ते. कारण आपल्याला नावगाव माहीत नाही, त्यांना नावगाव नाहीत त्या अर्थाने, आणि ते चांगलंच आहे. तर त्या दृष्टीनं ते जे काय येतात ते तोच येऊ दे, दुसऱ्या येऊ दे. आपण दाणे ठेवले आणि नमस्कार केला, निघून आलो, संध्याकाळी गेलो त्यावेळेला दाणे संपलेले, खाऊन गेला. तर हे जरी झालं तरी तोच आहे का काय, म्हणून खिडकीतनं लक्ष राहण्याची एक शक्यता आहे. त्याच वेळेला ते येतात, मग ते असं होतं तसं होतं, मग तेच गोळा होतात, ते गोळा होऊ देत, त्याच वेळेला होऊ देत, काहीही असू दे, आपलं काम आपण केलं ना आता, मग आता ते मला सोडायचं आहे ना, मग ते मनातनं जात नाही. त्यावेळेला ते खिडकीत लक्ष जातच की तो येतो. मग लक्ष जात असेल तर त्याचं अंतरंगीचा मुळे त्याचा जो राहिला चित्ताचं कर्म चांगलंच आहे, पण त्याच्यावर आणि त्याचंही ठीक आहे, म्हणजे ते दोन्ही चालली ती बरोबर आहेत, पण राहिलेल्या कर्माचा मुळे कसा घालवावा. तर त्यासाठी हे रात्रौ हरिभजनी सादर, वाणी जयाची मधुर, प्रेमे वाहे नयनी नीर, नाच तसे प्रेम भरे, असं काहीतरी आहे. मला दिलेलं आहे ह्याचं सगळ्याचं चीज काय केलं तर तुम्ही चीज एवढंच, ती मला मिळालेली वस्तू दुसऱ्याला दिली की चीज झालं, मला स्वतःला खाल्ली की माझ्या पुरतं झालं, तो उपयोग आपल्या दृष्टीनं. तर माझ्या दृष्टीनं सगळं माझ्या उपयोगासाठी दिलेलं नाही आहे, ते दुसऱ्याच्या उपयोगासाठी दिलेलं आहे. ह्याचं भान राहिलं की भक्तीला सुरुवात होते, आणि तो प्रपंच राहतो. दिलेलं आहे ते माझ्यासाठी, जग काही माझ्यासाठी नाही, जगातलं जे माझ्यासाठी म्हणून दिलेलं आहे ते मला त्यांच्यासाठी वापरायचं आहे. असं एकदा ठरलं तर मी म्हणतो की अर्धपोटी राहून कोणी आंदोलन करावं असं माझं म्हणणं नाही, मी साध्या भाषेत. तर ठीक आहे, अर्धपोटी राहून करणार आणखीन श्रेष्ठ आहे, पण तरीसुद्धा
पोट भरल्यावर तरी निदान दानाची बुद्धी झाली तरी चालेल, मग ते तरी करावं. मग ह्याच्यासाठी आणि त्यातही पुन्हा रात्र हरिभजनही सादर, सतत हरिभजन होत असलं म्हणजे त्यातले शब्द त्यात येतात, त्यातला भाव त्याच्यात येतो आणि भगवजन नेहमी भगवंताशी संवाद किंवा जोडलेलं असतं आणि त्यामुळं पुढे जे होतं तो परिणाम आहे वाणी जयाची मधुर. वाणी मधुर व्हायला भजन मुरलेलं लागतात. ते वाणीच्याही खाली मुरलेलं असलं तर वर येईल त्यावेळेला ज्या दर्जाने भजन मधुर असेल, ज्या दर्जाने भगवंत आनंदमय असेल ती वाणी येईल तितकं ते खाली जाऊ दे. वाणी जयाची मधुर मग प्रेमे वाहे नयने नीर, नाचत असे प्रेम भरे भगवतचरणी अढळ लक्ष. म्हणजे तसे अगदी बारीक सारीक शब्द व्यवस्थित वापरले असतात. भगवतचरणी अढळ लक्ष, प्रपंची उद्यमी अतिदक्ष, दीनाचा घेऊनी पक्षयुक्ती प्रयुक्ती सांभाळे. त्यातसुद्धा पुन्हा तिथे जर कोणाची बाजू घ्यायचीच झाली तर जो अडला नडला जे काय आहे, जो ह्या अर्थाने दीन आहे त्याची बाजू घेऊन, दीनाचा घेऊनही पक्ष, पण ते सुद्धा अशी केस लढवल्यासारखं नाही, युक्तिप्रयुक्ती. त्याचा सांभाळ कसा होईल किंवा त्याचं भलं कसं होईल यासाठी विचार करून वागेल, तर ते दीनाचा घेऊनही पक्ष युक्तिप्रयुक्ती सांभाळे. हे त्यांनी केलं म्हणून पहिली भूमिका तयार झाली. मग त्याला जोडणारी भूमिका पुढे जी आहे ते आता पुढच्या वेळेला बघूया, कारण ह्याला जोडून दुसरी भूमिका लागतेच. तर ती जी आहे ती कशी असावी आणि त्यांनी कशी केली, कशी सांभाळली हे कळेल. तेव्हा अत्यंत सात्विक, गृहधर्म पाळी शेख, अतिथी सेवा निशंक त्यादरी करीतसे, रात्रौ हरिभजनी सादर. विनोबा पूर्वी त्यांच्या म्हणजे सगळ्या याच्यातल्या प्रवासातल्या याच्यात त्यांनी अनेक ठिकाणी पाहिलं की ही मंडळी ही केवढी परंपरा आहे. इथे आहे खेडोपाडी आहे, विशेषतः खेडोपाडी आहे. दिवसभर माणसाला शेतीच्या कामाने, याच्या कामाने, त्याचे काय व्यापार उद्यम असेल त्या कामाने कितीतरी चित्ताला मलिनता येते, व्यवहाराचे त्याच्यावर दुराळा साठतो आणि ती माणसं सगळी जेवणं झाली की रात्री 10 वाजतात आपल्या भाषेत टाळ कोटतात, पण त्यांच्या भाषेत चित्तशुद्ध करतात. ते त्या अर्थाने जे टाळ घेऊन बसतात आणि निवांतपणे भजन करतात, 1 तासानंतर चित्तात दिवसभरातल्या याची कसलाही दुराळा मळ काही नाही, शांतपणे झोपायला मोकळे, सकाळी उठून आजचा दिवस म्हणून सामोरं जायला मोकळे. नमो आज या वर्तमान क्षणास. नाहीतर हे सगळे डोक्यात साठवून जर भजनमध्ये नसेल तर मनुष्य जो झोपी जाईल ते सगळं घेऊन झोपी जाईल, चिंतन करीत जाईल, झोप लागणार नाही, हे सगळं होणार. आणि पुन्हा त्यातून लागलीच याच्या धर्माने, शरीर धर्माने जरी झोप लागली तरीसुद्धा पहिलं आठवेल ते काल काय अपमान झाला, कुठे काय झालं, नुकसान झालं, काय फायदा झाला ते आठवेल. मग हे जर भजन झालेलं असेल मध्ये ते सगळे दिले भगवंताकडे निघून आता आपलं चित्त शांत आहे, शुद्ध आहे. यासाठी भजन मार्ग. तर हे त्यांनी काय केलं ते आपल्यासमोर त्या बाजूचं एक झालं, मधलं उरलेला भाग आहे तो. आणि मग शेवटी त्यांच्या आयुष्यात काय घडलं ते, त्याचा परिणाम. वेळ झाली थांबू. देवा अपूर्व तुमचे दान, देवा अपूर्व तुमचे दान, दिले देहाचे हे रत्न, दिले देहाचे हे रत्न. देवा अपूर्व तुमचे दान, दिले देहाचे हे रत्न, दिले देहाचे हे रत्न, दिले देहाचे हे रत्न, दिले देहाचे हे रत्न, दिले देहाचे हे रत्न. देवा अपूर्व तुमचे दान, देवा अपूर्व तुमचे दान, दिले देहाचे हे रत्न, 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 दिले देहाचे हे रत्न. त्याची द्यावी मज जाणीव,
त्याची द्यावी मज जाणीव, नित्य कृतज्ञ राहो भाव, नित्य कृतज्ञ राहो भाव, त्याची द्यावी मज जाणीव, नित्य कृतज्ञ राहो भाव, नित्य कृतज्ञ राहो भाव, नित्य कृतज्ञ राहो भाव, त्याची द्यावी मज जाणीव, नित्य कृतज्ञ राहो भाव, नित्य कृतज्ञ राहो भाव, नित्य कृतज्ञ राहो भाव, त्याचे नसो मज कौतुक, त्याचे नसो मज कौतुक, जागो राहो हा विवेक, जागा राहो हा विवेक, त्याचे नसो मज कौतुक, जागा राहो हा विवेक, जागा राहो हा विवेक, जागा राहो हा विवेक, त्याचे नसो मज कौतुक, जागा राहो हा विवेक, जागा राहो हा विवेक, जागा राहो हा विवेक, नको मनाधीन जगणे, नको मनाधीन जगणे, नको मनाधीन जगणे, साधो त्यांच्या इच्छे राहणे, साधो तुमच्या इच्छे राहणे, नको मनाधीन जगणे, साधो तुमच्या इच्छे राहणे, साधो तुमच्या इच्छे राहणे, साधो तुमच्या इच्छे राहणे, साधो तुमच्या इच्छे राहणे, नको मनाधीन जगणे, साधो तुमच्या इच्छे राहणे, साधो तुमच्या इच्छे राहणे, साधो तुमच्या इच्छे राहणे, दीन म्हणे उद्धराया, दीन म्हणे उद्धराया, दीन म्हणे उद्धराया, तुमच्या कामी झिजो काया, तुमच्या कामी झिजो काया, तुमच्या कामी झिजो काया, तुमच्या कामी झिजो काया, दीन म्हणे उद्धराया, दीन म्हणे उद्धराया, तुमच्या कामी झिजो काया, 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 तुमच्या कामी झिजो काया. पंढरीनाथ महाराज की, जानकी जीवन स्मरण जय जय राम.